खूप मोठ्या साईज म्हणजे भरपूर असं साईजमध्ये आहे. आतमध्ये एखादा मोबाईल वगैरे छोटीशी कॉईन पर्स वगैरे तुम्ही ठेवून कॅरी करू शकता. कशी वाटली? छान आहे ना? चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आता ह्याला माप सांगूया ह्याचं. आता ह्याचं माप आहे बघा 18 इंच बाय 12 इंच. असं 18 इंच आणि असं 12 इंच आहे हे बघा. आता इथं काय केलं मी 18 इंचाच्या बाजूने असं दुमडले, अशी घडी घातली म्हणजे अर्धी, आणि परत आता इकडच्या बाजूने अशी घडी घातली. ठीक आहे बघा. आता ही आपली वरची 12 इंचाची बाजू आणि ही 18 इंचाची बाजू. आता ह्या 12 इंचाचा आपण मध्य घेणार आहोत. हे किती मोजायचं? हे किती आलं आपले 6 आहे. मग 6च्या निम्म घ्यायचं आहे आपण. आता हे 6 इंचाच्या निम्मा 3 इंच येणार. ठीक आहे, इकडं पण मार्किंग करून घ्यायचे 3 इंचावर. आता इथे मी अशी लाईन मारून घेणार आहे. आता हे आपलं झालं 18 इंच. आता ह्या 18 इंचाचे आपल्याला 3 भाग करायचे. म्हणजे 18 इंच म्हणजे हे आपण घडी घालून घेतलेले. आता ह्याचं माप बघूया आपण. हे आहे बघा 9 इंच. आता 9चे आपण 3 भाग करणार आहे, म्हणजे 3 त्रिक 9, म्हणजे 3 3 3 घेणार आहोत बरं का. बघा 1 3, हे 6 आणि हे 9. आता इथे पण मी अशी लाईन मारून घेतलेली आहे. ठीक आहे. आता इथे आपण काय करणार आहे होता, ह्या कॉर्नरपासून इथे असं, परत इकडनं इकडे आणि इकडनं असं इथे. नीट लक्ष द्या का. हो का, हा जो कॉर्नर आहे ना ते वरनं सुरुवात करायची, खालनं सुरुवात नाही करायची, इकडनं सुरुवात करायची. तिथून ही अशी घेणार, इकडे ही लाईन इकडे टच करायची, इकडनं ह्या कॉर्नरला. आता आपल्याला हे असं कटिंग करून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने मी हे कापून घेतलेलं आहे. आता आपण हे उघडूया. बघा असा माझा हा पीस तयार होतो. ठीक आहे. आता काय केलेलं आहे, जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथून शिलाई मारून घ्या, कारण की मग काय होतं हे आपलं हलणार नाही कापड. आता हे 2 बंद घेतलेले, त्या 2 बंदांचं माप सांगते मी. हे 2 बंद आहेत माझे 19 इंचचे. आता काय करायचं, इकडनं आता हे जे वरती ना इकडनं आपण 1 इंचाचं मार्किंग करून, इकडनं 1 इंच आणि इकडनं 1 इंच मार्किंग करून घेणार आहोत. आणि इथे हे बंद अशी शिवून घ्यायचे आपल्याला. ठीक आहे. अशी दोन्ही बाजूला हे 2 बंद आपण शिवून घेणार आहोत. इथं 1 इंचाचं मार्किंग घेतलेलं आहे. चला तर माझी बंद शिवून घेऊया. हो का, तर ही जी चेन आहे ना ती मी अशी उलगडवून घेतली आहे. आणि आपल्याला आहे ना हो का, इथून अशी आणि ह्या कोपऱ्यापर्यंत चेन लावणार आहोत आपण. बघा अशी इथं लावायची, मग हे असं घ्यायचं आणि परत इथून अशी फिरवायची. ठीक आहे. आणि मग आता अशी चेन लावून झाली ना की मग उलट्या बाजूने अशी तर वरनं दाब शिलाई पण मारायची आहे. कळलं ना. तर का अशी चेन ह्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत चेन लावायची. दोन्ही बाजूला आपण सेमच चेन लावायची. का इकडे पहिली शिवायची, मग इकडे असं शिवायचं आणि मग इथे शिवायची, आणि मग दोन्ही बाजूला चेन लावून घेऊया आपण. अशा पद्धतीने नीट व्यवस्थित चेन लावून घ्या. रनर घालून झालंय माझं. आता काय करायचं, आपल्याला हे उलट करायचं. अशी उलट बाजू घ्यायची. आता ही जी एक्स्ट्राची चेन आहे ना ती कट करून घ्या पहिले.
तर हे का आता हे जे टोक आहे ना ते आपण आहे ना पहिले बंद आतमध्ये घेऊया. हे जे टोक आहे ना हे आपण इथे ठेवायचं आणि हे असं इथे शिवून घ्यायचं आहे. हे का हे जे टोक आहे ना ह्या चैनीच्या बरोबर मधोमध घ्यायचं आहे असं आणि इकडे शिवून घ्यायचं. आणि शिवून झाल्यावर ना ह्याला आपण पायपिंग करून घेणार आहोत. ह्या बाजूला पण सेम तसंच करायचं आहे आणि पायपिंग करायचं आहे. नीट लक्ष द्या. हो का हे जे आपला हा जो कॉर्नर आहे तो कॉर्नर ह्या चैनीच्या बरोबर म्हणजे ह्या चैनीच्या इथे घ्यायचं आणि ही बाजू आणि ही बाजू शिवून ह्या लाईन आपण पायपिंग करून घेणार आहोत. खूप सुंदर अशी पर्स आहे ही आणि खूप सोपी आहे आणि सामान पण एवढं काही लागत नाही बरं का ह्याला. एखादं आपलं म्हणजे घरात उरलेलं कापड वगैरे असेल ना त्याच्यापासून बनवली तरी चालेल. तुम्ही बेस पण बघा आतमध्ये एकदम असा जास्त मोठा साईजमध्ये बेस तयार झालेला आहे आपला. एखादा मोबाईल वगैरे छोटीशी कॉईन पर्स वगैरे तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवून हे असं हातामध्ये कॅरी करू शकता. का हे बेस बघा आणि इथे कडेला पण एकदम छान असा कॉर्नर आलेला आहे. खूप छान आहे ना. चला तर मग आवडली ना पर्स. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.